जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेत दासबोधाची उजळणी आपण पाहतोय. आणि काल जिवंत असतानाच आपल्याला भगवत भक्ती साध्य करायची आहे याचा सूक्ष्मार्थ आपण पाहिला. अगदी खोलात जाऊन आपण आपलं जिवंत असणं, आपलं स्मरण कुठं सांभाळणं आवश्यक आहे या सगळ्या विषयांकडे पाहिलं. समर्थांनी स्पष्टपणे सांगितलं की एवं न करिता भगवत भजन अंती नभिजे पावन, जरी आले बरे मरण तरी भक्ती वेणा अधोगती. आता यापुढे समर्थ आपले गैरसमजही घालवतात आणि सिद्धाची दशा कशी असते तेही निक्षून सांगतात. म्हणून साधूने आपले जीत असताच सार्थक केले, शरीर कारणी लागले धन्य त्याचे. कालचा परवाचा सगळा विषय एकदम डोक्यात आणायचा बरं का, आणि मग या ओळीचा अर्थ पाहायचा. म्हणून साधूनं आपलं सार्थक जिवंतपणीच केलेलं असतं असं समर्थ म्हणतात. कशा प्रकारे ते काल पाहिलं. जे का जीवनमुक्त ज्ञानी त्यांचे शरीर पडो राणी अथवा पडो स्मशानी तरी धन्य झाले. साधूचा देह कितपला अथवा श्वानादिकी भक्षिला, हे प्रशस्त न वटे जनाला मंदबुद्धीस्तव. त्या देहाला आता किंमत राहतच नाही. त्याचा अंत कसाही झाला तरी तो त्या देहापासून वेगळाच असतो. समर्थ म्हणतायत हे आपले गैरसमज आहेत की देह चांगल्या प्रकारे मेला तर त्याची गती उत्तम, त्याला मरण खराब आलं तर त्याची गती खराब वगैरे वगैरे. पण जो ज्ञानी आहे त्याला यातली कोणतीही गोष्ट लागू पडत नाही हे समर्थ आपल्याला निक्षून सांगतायत. अंत बरा नव्हेची म्हणून कष्टी होती इतर जन, परी बापुडे अज्ञान नेणती वर्म. जो जन्मलाच नाही ठाईचा त्यास मृत्यू येईल कैचा, विवेक बळे जन्म मृत्याचा घोट भरिला जेणे. जे आत्मस्वरूप आहे त्याला मरणच नाही, जन्मच नाही तर मरण तरी कुठून असणार. या अवस्थेत जो पोहोचला तो देहापाशी असत नाही. मग देहाचा अंत कसा झाला यावर काय अवलंबून असणार. जे अज्ञानी लोक आहेत ते या गोष्टींना महत्त्व देतात असं समर्थ सांगतात. अंत बरा नव्हेची म्हणून कष्टी होती इतर जन. अरे रे, असे जायला नको होते. अमुक अमुक आजार झालाच कसा. आता पहा, रामकृष्ण परमहंसांना कॅन्सर झालेला. इतकंच काय, रमण महर्षींना सुद्धा कॅन्सर झालेला होता. श्री महाराजांना बरेच आजार होते. दम्याचे 2-3 वेळेला अटॅक येऊन गेलेले होते. म्हणून काय झालं, ज्ञानी यात कशातही असत नाही. आता या सर्व गोष्टींकडं आपल्याला 2 दृष्टींनी पाहता येतं. एक दृष्टी अशी की कसं ते आपले शरीराचे भोग पूर्णपणे अलिप्तपणे भोगतात, स्वतःची ज्ञानस्थिती कशी टिकवून ठेवतात. आणि दुसरी दृष्टी अशी की देह हा देहाच्या मार्गानं जाणार आहे आणि आपण जी अवस्था गाठणार ती देहाच्या पलीकडची असणार आहे. तर ती अवस्था गाठण्याचा आपण अभ्यास करणं अपेक्षित आहे. मरण ही गोष्ट देह, प्रारब्ध, कर्मगती या सगळ्यांनी मिळून ठरलेली असते. यामध्ये कर्म ही एकमेव गोष्ट अशी आहे जी आपल्या हातात आहे. म्हणजे आपल्यामध्ये निर्णय क्षमता आहे की आत्ता या क्षणी नामचिंतन करायचं का विषयचिंतन करायचं, सद्गुरूंचं ध्यान करायचं का विषयाचं ध्यान करायचं, भगवंताची सद्गुरूंची मानसपूजा करायची का विषयांची मानसपूजा करायची. जसा निर्णय आपण घेऊ तशा पद्धतीची कर्मगती तयार होणार आहे. एक लक्षात घ्या, माऊली ज्ञानेश्वर महाराज सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की ही एका जन्मात आलेली अवस्था नाही. त्यांच्या स्वतःबद्दल ते म्हणतात बरं का, अनेक जन्मांची साधना आहे, अनेक जन्मांचं पुण्य आहे, म्हणून ही अवस्था आलेली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की आपण जे करतो त्याला अत्यंत महत्त्व आहे. आपली साधना, आपलं नामस्मरण कुठेही वाया जाणार नाही. आपलं मन लागत नाही, मनात अनेक विचार येतात, एकाग्रतेनं साधना होत नाही वगैरे आपल्या तक्रारी असतात. पण असं असलं तरीही आपण जी कोणती साधना करतो ती आपल्या बरोबर येते हे निश्चित.
अहो, मन एकाग्र झालं साधनेमध्ये आणि कालांतरानं मग उन्मन झालं, तर मग तिथेच आत्मसाक्षात्कार झाला. मग जन्म मरण संपलंच. पण जिथं भगवंत गीतेमध्ये किंवा माऊली ज्ञानेश्वरीमध्ये किंवा अनेक संतही कबुली देतात की जन्मोजन्मीची साधना म्हणून ही अवस्था आली, तिथं अर्थ स्पष्ट आहे की जन्मोजन्मी साधना पूर्ण झालेली नव्हती. ती कुठल्या तरी जन्मात पूर्ण झाली आणि नंतर मग अवतार स्वरूपानं लोकांचं कल्याण करण्यासाठी ते आले. मागील या जन्मामुक्त झालो असं ज्ञानेश्वर महाराज स्पष्टपणे सांगतात. याचा अर्थ असा आहे की आपला साधनात्मक प्रवास चालू आहे. एक अतिशय प्रसिद्ध इंग्रजी वाक्य आहे, वी आर नॉट ह्युमन बीइंग्स हॅव्हिंग स्पिरिच्युअल एक्सपिरियन्सेस, वी आर स्पिरिच्युअल बीइंग्स हॅव्हिंग ह्युमन एक्सपिरियन्सेस. म्हणजे आपण मनुष्य नाही ज्यांना पारमार्थिक अनुभव येतो, आपण पारमार्थिकच आहोत. म्हणजे आपण आत्माच आहोत ज्याला मनुष्यपणाचा अनुभव येतोय. आत्मस्वरूपच मनुष्य रूपात अडकलेला आहे, नरदेहात अडकून आहे. जेव्हा हे लक्षात येतं की आपली सीमा या नरदेहाच्या पलीकडं आहे, तेव्हा आपण स्वरूपाशी तदाकार होऊन जातो. मग अशा स्थितीमध्ये जो जन्मला नाही तोच आपण आहे ना. मग असं जर असेल तर आपल्याला मृत्यू कसा असेल या अवस्थेमध्ये संत असतो. मगाशीच रामकृष्ण परमहंसांचं आपण उदाहरण पाहिलं की त्यांना कॅन्सर होता. शेवटच्या काळात त्यांचा देह अस्थिपंजर झालेला होता. नुसती हाडं शिल्लक होती आणि हाडांवरती कातडी, इतके ते कृश झालेले होते. अंथरुणावरती एका कुशीवर पडून होते. त्यांच्याजवळ विवेकानंद होते. तेव्हाही त्या अवस्थेतही विवेकानंदांच्या मनात असा प्रश्न आला की काय ही सद्गुरूंच्या देहाची अवस्था, हेच का आपले सद्गुरू ज्यांच्यात इतकं सामर्थ्य आहे. असा त्यांच्या मनात विचार यायचा अवकाश रामकृष्णांनी तेजस्वी नजरेनं विवेकानंदांकडे पाहिलं आणि ते म्हणाले, जो राम झाला, जो कृष्ण झाला, तोच हा रामकृष्ण झाला. काय अवस्था असेल कल्पना करा. अशा स्थितीमध्ये देहाला किंमत नाही. अशा स्थितीमध्ये जन्म, मरण, भोग, प्रारब्ध, कर्म या कशालाही किंमत नाही. या सगळ्यांपासून अलिप्त असलेली ती संपूर्ण अशी स्थिती आहे. समर्थ आपल्याला सांगतायत की जे अज्ञानी असतात ते देहाला आणि देहसंबंधी गोष्टींना महत्त्व देतात. म्हणजे पहा, देह सुस्थितीत राहिला, श्रीमंतीमध्ये, भरभराटीमध्ये राहिला तर कृपा आहे असं आपण सहज म्हणतो. तेच देह जर खितपत पडला असेल तर, अनेक रोग झाले असतील, गरिबी असेल, विपन्नावस्था असेल तर आपण म्हणत नाही कृपा आहे. श्री महाराजांच्या कृपेनं सगळं छान झालं असं आपण म्हणतो. म्हणजे छान होणं किंवा छान राहणं याचा संबंध आपण कृपेशी जोडून ठेवतो. केवढीही अज्ञान दशा. म्हणून समर्थ म्हणतायत की जे अज्ञानी आहेत ते अशा प्रकारे देहाला महत्त्व देतात. आपल्याला वरकरणी या ओव्या पाहिल्यानंतर असं वाटेल की मरणाबद्दल समर्थ सांगतायत की मरण चांगलं आलं तरच चांगलं असतं असं काही नाही वगैरे वगैरे. पण त्याच्या खोलात जाऊन समर्थ आपल्याला समजावतायत की कसे आपण देहबुद्धीमध्ये इतके खोल गेलेलो आहोत की त्या दृष्टीनंच आपले समज गैरसमज असतात, पूर्ण अज्ञानात्मक विचार असतात. जो परमार्थ मार्गावरती चालतो त्याला सद्गुरूंकडून विवेकाचं बळ मिळतं. लक्ष देऊन ऐका बरं का. विवेक विचार पुस्तकांमध्ये आहे. विवेक विचार आपण निरूपणांमधून पण ऐकतो की आत्मा सोडल्यास बाकी सगळं असार आहे. सार आणि असार याची छाननी म्हणजे विवेक. पण हे सद्गुरूंकडून तेव्हा मिळतं जेव्हा साधक सद्गुरूंनी दिलेल्या साधनेमध्ये सर्वस्व अर्पण करतो. सर्व आणि स्वही अर्पण जेव्हा साधनेमध्ये होतं तेव्हा तिथे सद्गुरूंकडून विवेकाचा प्रसाद मिळतो. त्यावेळी सद्गुरू येऊन कानात सांगत नाहीत की तूच ब्रह्म आहेस. तो प्रसाद रूपानंच त्याच्यामध्ये बोध प्रगट होतो. ही सद्गुरूंची खरी कृपा आहे. तो या जाणीवेमध्येच जातो की आपण देह नाही. म्हणून तिथे बुद्धीचा निश्चय होतो. साधू वस्तू होऊनी ठेला, संशय ब्रह्मांडा बाहेरी गेला, निश्चय चळेना ऐसा झाला या नाव सिद्ध. असं त्याचं होऊन जातं. त्याची ओळखच बदलते. अहम आत्मा ही ओळख होऊन जाते.
आपली पहा ओळख देहाशी संबंधित आहे. नाव, गाव, पत्ता, पैसा, अडका वगैरे वगैरे. ही ओळख जेव्हा आत्म्याची बनते तेव्हा तिथे जन्ममृत्यूचा फेरा तुटून जातो. समर्थ शब्द वापरतायत, विवेक बळे जन्ममृत्याचा घोट भरेला जेणे. जणू त्यानं जन्ममृत्यूला पिऊनच टाकलं. असं केव्हा घडलं? विवेकाच्या बळानं. समर्थ केवळ विवेक शब्द वापरत नाहीत, विवेक बळे असा शब्द वापरतात. एखादी गोष्ट मिळणं आणि त्या गोष्टीचा वापर करून त्याच्या बळानं एखादी गोष्ट घडणं, या दोन्हीत फरक आहे. आपल्या हातात हत्यार आहे, पण हत्यार चालवलं तर त्या हत्याराचा उपयोग होऊन युद्ध लढलं जाईल. सैनिकानं हत्यार हातातच ठेवलं, ते चालवलंच नाही तर त्या हत्याराचा उपयोग काय? तसं विवेकाचं बळ करावं लागतं आणि मग त्या बळानं जन्ममृत्यूचा घोट भरलेला असतो. म्हणजेच त्या बळानं तो जन्ममृत्यूच्या पलीकडे गेलेला असतो. हे समर्थ आपल्याला सांगतायत. आपले गैरसमज घालवणं हे तर समर्थांचं उद्दिष्ट आहेच, पण त्याचबरोबर समर्थ आपल्याला खऱ्या समजामध्ये जायला सांगतात की अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या देहापासून वेगळे व्हा. देहाला महत्त्व देणं बंद करा. देहाला सांभाळा. कर्तव्य म्हणून सांभाळणं वेगळं आणि त्यालाच महत्त्व देणं वेगळं. चकार महत्त्वाचा आहे. श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात, एखाद्या आवडत्या बायकोला सांभाळावं तसं मी देहाला सांभाळलं. आता श्री महाराजांची अवस्था निराळी, पण त्यांचा बोध महत्त्वाचा आहे. आपण पहा, दिवस रात्र देह आणि देहसंबंधी गोष्टी जपण्यामध्ये घालवतो. आपण कसे दिसतोय, आपले केस कसे, आपली त्वचा कशी, आपले दात कसे, आपले कपडे कसे, कपड्यांना वास कोणता, अंगाला वास कोणता, केसांमध्ये काय लावलं, डोळ्यांमध्ये काय लावलं, कानांमध्ये काय लावलं, त्वचेवरती काय लावलं, ते त्या संबंधीचे विचार, त्यासाठी लागणारा पैसा, मग तो कमवण्यासंबंधीचेही विचार, आणि मग या देहाला चिकटलेल्या इतर गोष्टी, म्हणजे आपली जात पात, आपल्याजवळ असलेला पैसा, आपल्याजवळ असलेला मान, आपलं शिक्षण, आपली पत, मग ती घरातील पत असो नाहीतर समाजातील पत असो, या सर्व गोष्टी सांभाळण्यातच आपण बहुतांश वेळ घालवतो. मनानं बरं का. मनुष्य नोकरी शरीरानं काही तास करेल, पण मनानं पुष्कळ तास तो पैशांचा होऊन राहिलेला असतो. अशा प्रकारे देहाच्या चिंतनाचा होऊन राहिलेला असतो. मग असं पहा, जर आपण देहाचं आणि देहसंबंधी गोष्टींचंच चिंतन करत राहिलो तर काय वाढणार? देहभावच वाढणार. मग देहभाव वाढल्यानंतर देहाला महत्त्व येणार. मग देहाला महत्त्व आलं की देह कसा राहतो याच्यावरती आपण भाग्य ठरवणार. देह सुस्थितीत तर भाग्यवान, देह दुस्थितीत तर भाग्यहीन, असा प्रकार. मग देहाला चांगलं मरण आलं तर भाग्यवान आणि देहाला वाईट मरण आलं तर भाग्यहीन, असे आपले समज होत राहतात. समर्थ आपल्याला सांगतायत की पारमार्थिक साधना करून सद्गुरूंना शरण जाऊन सद्गुरू कृपेनं या अवस्थेत पोहोचता येतं की जिथं जन्ममरणाचं महत्त्वच राहत नाही. जन्ममरणापासून आपण पूर्णपणे वेगळे होतो. स्वरूपानुसंधान बळे सगळी मायाच नाडळे, तयाचा पार न कळे ब्रह्मादिकासी. असं या स्वरूपानुसंधानामध्ये सामर्थ्य आहे. मायाच राहत नाही. कशी राहणार? माया राहण्यासाठी मायेला साधन लागतं आणि देहबुद्धी हे मायेचं साधन आहे. साधन नसेल तर माया काहीही करू शकत नाही. आणि मग असा जो महात्मा आहे त्याचा अंत पार ब्रह्मादिकांनाही लागत नाही, असं समर्थ सांगतात. जो जितची असता मेला, मरणास मारून ज्याला, जन्ममृत्यू न स्मरे त्याला विवेक बळे. मोक्षदशाच एक प्रकारे समर्थ सांगतायत. जिवंत असतानाच तो मरतो. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो सुख सोहळा अनुपम्य, असं तुकाराम महाराज म्हणतात. हे मरण देहबुद्धीचं आहे. हे मरण देहभावाचं आहे, अभिमानाचं आहे, अहंकाराचं आहे. तिथं जागा घेतली जाते आत्मबुद्धीनं. तिथं निश्चयानं जागा घेतली जाते की अहम आत्मा. हे ज्याला जमलं तो जिवंत असतो, पण स्वतःला मारून जगलेला असतो. म्हणजेच देहभावाला मारून. देहभावाच्या ठिकाणी मृत, पण आत्मभावाच्या ठिकाणी जिवंत. त्यामुळं वासना मेलेली
पण तो मात्र जिवंत, अशी ही दशा आहे. आपण जर आत्माच आहोत आणि तो जर निश्चयच झालेला असेल तर तेच खरं विवेकाचं बळ असतं, ज्यानं त्याच्याजवळचं जन्ममरणाचं स्मरण नष्ट होतं असं समर्थ म्हणतात. जन्ममृत्यू न स्मरे त्या विवेक बळे. नाहीतर आपण आपल्यामध्ये एक प्रकारची स्मृती घेऊन जगत असतो की आपण आहोत आणि नाही. उदाहरणार्थ, सकाळी आपण समजा अंथरुणामध्ये असू आणि आत्ता ऑफिसमध्ये असू, तर आपण अशा समजात असतो की सकाळी आपण अंथरुणात होतो आणि आत्ता ऑफिसमध्ये आहे. म्हणजे आत्ता आपण अंथरुणात नाही आणि सकाळी आपण ऑफिसमध्ये नव्हतो. म्हणजे असणं नसणं हे आपण स्वतःला चिकटवून ठेवलेलं असतं. उद्या मी तुझ्याकडे येईन असं आपण मित्राला म्हणतो, ते देहाच्या अंगानंच म्हणतो. उद्या आपण मित्राकडे नाही आहोत, आत्ता आपण अमुक ठिकाणी आहोत, हा भाव तिथे आहेच ना. जो ज्ञानी आहे तो ब्रह्मस्वरूप झालेला असल्यामुळं, ब्रह्म सर्वत्र असल्यानं तोही सर्वत्र असतो. त्यामुळे मी नाही किंवा मी आहे या पलीकडे सच्चिदानंद स्वरूपात तो स्थिर राहतो. आहे नाही, जाणीव आणि नेणिवेच्या पलीकडे जाऊन भगवत स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर. अशी अवस्था ज्याची असते, समर्थ म्हणतात, ब्रह्मादिकांनाही त्याचा अंत लागत नाही. इतकंच काय, तो जनी दिसतो परी वेगळा, वर्तता भासे निराळा, दृश्य पदार्थ त्या निर्मळा, स्पर्शलाची नाही, अशी त्याची अवस्था असते. जनांमध्ये, लोकांमध्ये तो लोकांसारखाच दिसतो. त्याला काही चार पाय नसतात, शिंग आलेली नसतात किंवा मागं कोणतं तेज दिसते बाबा डोक्याच्या, असंही नसतं. आपल्यासारखाच दिसतो, आपल्यासारखाच वागतो, बोलतो, पण आपल्यासारखा असत नाही. आत्मस्थितीमध्ये असतो, म्हणून आपल्याहून पूर्णपणे निराळा असतो. आपण मग दृश्यात अडकून असतो, तर तो दृश्यात वावरतो खरा, पण त्या दृश्यात अडकला जात नाही. त्या दृश्याचा त्याला स्पर्श होत नाही. असो ऐसे साधूजन, त्यांचे घडलिया भजन, तेणे भजने पावन इतर जन होती. तो असा महात्मा असतो की त्याचं भजन जरी केलं तरी इतर लोक पवित्र होऊन जातात. अशी ही खरी देहांताची स्थिती समर्थांनी इथं विशद केलेली आहे. पण विशद करून ते थांबत नाहीत. पुढे अत्यंत महत्त्वाची ओवी आहे. सद्गुरूचा जो अंकित साधक, तेणे केलाची करावा विवेक, विवेक केलिया तर्क फुटे निरूपणी. अशा अवस्थेपर्यंत पोहोचायला एकमेव पर्याय आहे, सद्गुरूंचं अंकित होऊन राहणं. केवळ सद्गुरू करणं नव्हे, सद्गुरूंचं अंकित झालं पाहिजे. आपण कुणाच्या खाली आहोत याची जाणीव असली पाहिजे. आपण कुणाचे आहोत याची जाणीव असली पाहिजे आणि त्यांचं होऊन राहता आलं पाहिजे. त्यांचं अंकित जो होतो आणि मग साधनेमध्ये राहतो, त्याला विवेक प्राप्त होतो. अर्थातच सद्गुरूंकडून तो विवेक मिळतो. तेणे केलेची करावा विवेक, विवेक केलिया तर्क फुटे निरूपणी, असं समर्थ म्हणतात. तर्क फुटे निरूपणी याचा अर्थ पुढे आपण पाहूया, पण आधी तो निरूपण श्रवण करतो सद्गुरूंचा अंकित होऊन, हेही महत्त्वाचं आहे. आता हे निरूपण श्रवण त्या दृष्टीनं केलं जातं, म्हणून तर्क फुटे निरूपणी असं घडतं. त्या दृष्टीनं म्हणजे त्यांचं अंकित होऊन, समजून घेण्यासाठी किंवा हे काय म्हणतायत बघूया अशा उद्देशानं केलेलं हे श्रवण नाही. त्यावेळी तो सद्गुरूंचा अंकित आहे. म्हणजे सद्गुरूंच्या मुखातून बाहेर येणारा शब्दच त्याच्यासाठी ब्रह्मवाक्य आहे. त्या शब्दावर तो शंका काढत नाही, त्या शब्दावरती तो विकल्प घेत नाही, त्या शब्दावरती तो अविश्वास दाखवत नाही. तो शब्द जणू त्याचा स्वभाव होऊन जातो. इतकं एकतानतेनं, इतकं तन्मयतेनं होणारं निरूपण श्रवण. म्हणजे पहा, किती गोष्टी एकत्रितपणे एकाच ठिकाणी आहेत. सद्गुरू केलेले आहेत ही मुख्य गोष्ट. आपणच आपली आपली साधना ठरवली आहे आणि आपणच आपला आपला विचार करतोय असं नाही. सद्गुरू केलेले आहेत आणि त्यांचा मग अंकित होऊन राहिलेला आहे, ही आणखी महत्त्वाची गोष्ट. आता त्यांच्या व्यतिरिक्त जीवनामध्ये महत्त्वाचं असं आणखी काहीही नाही. मीही नाही, माझा विचार नाही, माझं मन नाही, माझे निर्णय नाहीत. आपण कुणी जणू नाहीच, केवळ तेच आहेत, अशी भावावस्था. मग त्यांचं अंकित झाल्यानंतर त्यांच्याच कृपेनं आत उदय पावणारा विवेक.
कसा काय उदय पावला तो? कारण त्यानं अंकित झाल्यानंतर सद्गुरुपदिष्ट साधना केली. साधनेमध्ये याची प्रत्यक्ष अनुभूती येते की आपण देह नाही, आपण मन नाही. या अनुभूतीमुळे आत विवेक जन्म घेतो आणि विवेकाला बळ येतं. या विवेकाचं बळ घेऊन मग तो श्रवणातही रमतो, त्या विवेकातही रमतो, साधनेतही रमतो आणि शिवाय सद्गुरूंचा अंकित होऊन राहतो. आणि अशा प्रकारे त्याच्यापाशी असलेला तर्क फुटून जातो. म्हणजेच देहबुद्धी याची जागा आत्मबुद्धीनं घेतली जाते. मग त्याच्या मुखातून आत्मज्ञानासंबंधीचं विवेचन, त्या संबंधीचे विचारच बाहेर येतात. अंतर्बाह्य तो पूर्णपणे बदलून जातो, त्याची ओळखच बदलते. एक प्रसंग असा घडला की निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव आणि मुक्ताबाई फिरत फिरत ब्रह्मगिरी पर्वतावरती हरवले अशासाठी कारण वाघाची डरकाळी ऐकू आली. हा ब्रह्मगिरी पर्वत नाशिकच्या जवळ त्र्यंबकेश्वर आहे, तिथं आहे बरं का. वाघाची डरकाळी आल्यावर सगळेजण विखुरले गेले आणि निवृत्तीनाथ महाराज एका गुहेमध्ये शिरले. ती गुहा अजूनही तिथेच आहे. त्या गुहेमध्ये गहिनीनाथ महाराजांकडून त्यांच्यावर अनुग्रह झाला. अनुग्रह झाल्यानंतर जेव्हा ते भावंडांना सामोरे गेले त्यावेळी ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथांकडे बघून म्हणाले, दादा, तुमचा चेहरा वेगळा दिसतोय. त्यावर निवृत्तीनाथ महाराज म्हणाले, होय ज्ञाना, माझ्यावरती गुरुकृपा झाली आहे. असं शिष्य हा शिष्य न राहता सद्गुरू स्वरूपच होऊन जातो. त्याची म्हणून वेगळी कोणती ओळखच त्याच्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. पण असं केव्हा घडेल हे समर्थांनी या ओवीतून सांगितलं की संतांना, सद्गुरूंना शरण जाऊन त्यांच्याकडून साधना घेऊन त्यांचं अंकित झाल्यानं हे घडेल. आणि अंकित होऊन थांबायचं नाही आहे, पुन्हा श्रवण सुरू ठेवायचं आहे, साधनेतील सातत्य ठेवायचं आहे. मग आतमध्ये जी स्थिती प्रगट होईल त्यानंतर मुखातून आत्मज्ञानच बाहेर पडतं. समर्थ म्हणतात, हेची साधकासी निरवणे, अद्वैत प्रांजळ निरूपणे, तुमचेही समाधान बाणे साधूच ऐसे. समर्थ अशा प्रकारे साधकांना सांगतायत. असे जे अंकित होऊन राहिलेले साधक आहेत ते बरं का, त्यांना समर्थ म्हणतात की तुम्ही जे अद्वैत निरूपण कराल, आत्मज्ञानाविषयी जे निरूपण कराल, त्यातून तुम्हालाही साधूंना जे समाधान असतं तशा समाधानाची प्राप्ती होईल. अशा साधकाकडून मग एकरूपत्वातून म्हणजे सद्गुरू आणि तो निराळे न राहता एकत्व घडून सद्गुरूंची निरूपण सेवाच घडते. सद्गुरूंची पण आणि ऐकणाऱ्या साधकांची, मुमुक्षुजनांची पण सेवा घडते. याविषयी पुढे समर्थ एक विधान करतात. त्या विधानाकडं आणि त्या पुढच्या विषयाकडं आपण उजळणीमध्ये यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.